ताई असा प्रश्न आहे की साहेबराव नारायण जाधव यांना तर सैनिक म्हणून देशाने स्वीकारलेलं आहे, परंतु काय असं वाटतंय का की यंदा खेड आळंदी विधानसभेचे मतदार आमदार म्हणून त्यांना स्वीकारतील का? सर, देशाच्या विकासासाठी 3 लोक आवश्यक असतात: शहीद, सैनिक आणि संत. तर संतांनी तर सुधारणा केली, सुधारकांनी सुधारणा केली, संतांनी सुधारणा करतायत. आणि आता जी काही निवडणूक आहे ती योग्य माणसाच्या हातात जाणारे जो काही आमदारकीचा आहे तो म्हणजे सैनिक. त्यांनी आतापर्यंत देशाची सेवा केली. त्यांचं व्रत काय? जनसेवा ही देशसेवा असं त्यांनी व्रत आणि काढले. ते ह्या तालुक्यालाच काय देशाला सुद्धा अजून पुढे नेतील आणि आपलं काम व्यवस्थित करतील एवढी सगळ्यांना खात्री. आणि सगळ्यांनी त्यांना मतदान करावं, भरघन मतांनी निवडून द्यावं ही संघटना. सैनिक म्हणून देशाने तर स्वीकारले, परंतु खेडच्या विधानसभेमध्ये खेडची जी जनता आहे त्यांना यंदा आमदार म्हणून स्वीकारतील का? कारण की सीमेवर जो रक्षण करू शकतो तोच गावाचं वेशीचं रक्षण करू शकेल ना सर. सीमेवर ज्यांनी एवढा पराक्रम गाजवला, देशाचं रक्षण केलं, जनतेचं भलं केलं, तोच वेशीचं का रक्षण करू शकणार नाही? खेडला का सांभाळणार नाही? खेडच्या जनतेला आपण काय संबोधन कराल? खेडच्या जनतेला हे सांगणार आहे की प्रत्येकाने आता आपलं मत दान करायचंय, पण ते कोणाला करायचंय हे प्रामाणिकपणे विचार करून आणि विचारपूर्वकच करायचं, हेच जनतेचं काम आहे. यंदा साहेबराव नारायण जाधव हे खेड आळंदीच्या विधानसभेच्या रिंगणामध्ये आमदार म्हणून इच्छुक आहेत. ते अपक्ष उमेदवारी लढत आहेत. त्यांच्यासमोर 2 दिग्गज नेते जे आहेत ते सुद्धा त्यांच्यासोबत रिंगणामध्ये आहेत. तुम्हाला काय वाटतंय यंदाच्या निवडणुकीमध्ये कोण विजयाची बाजी मारणार? जाधव साहेबच आले पाहिजे अशी आमची इच्छा आहे सगळ्यांची. खेड आळंदी विधानसभेमध्ये जाधव साहेब निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. तर एक मतदार म्हणून आपली काय भावना? मतदार म्हणून माझी भावना हेच का ते काम चांगले करतात, त्यांनी निवडून यावं एवढीच इच्छा आहे. काय काम केलंय जेणेकरून निवडून यायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय? त्याबद्दल काय सांग? भरपूर चांगली कामं केलेली. काय कामं केली? आरक्षणाची म्हणा, सोसायटी पण भरपूर चांगली कामं केलेली. समाजसेवेचे पण भरपूर अशी केलेली आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात पण काम चांगलं केले, आंदोलन वगैरे केले त्यांनी. सोसायटीमध्ये काम चांगलं केले म्हणून ते खेडच्या संपूर्ण याच्यामध्ये चांगलं करतील असं तुम्हाला वाटतंय का? हो, नक्कीच करतात. साहेबराव नारायण जाधव, आपण खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामधून अपक्ष उमेदवारी लढवत आहात आणि त्यासाठी सर्वत्र ठिकाणी आपली मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा देखील सुरू झालेली आहे. तर आपण एक माजी सैनिक आहात आणि यंदा अचानकपणे तुम्ही खेड आळंदी मतदारसंघाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरलेला आहात. ही संकल्पना आपल्या मनामध्ये अचानक कशी आली आणि काय याबद्दलची तुमची सविस्तर माहिती असेल, काय सांगाल? मी माजी सैनिक साहेबराव नारायण जाधव या ठिकाणी आता विधानसभेला खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामधून उभा आहे. आणि ही जी निवडणुकीला लढण्याची तयारी जी आहे ती मी नसून माझ्या सर्व सहकार्यांनी केलेली आहे. आणि यामध्ये लोकवर्गणीतून लोकांनी सहकार्य केले आणि लोकांनीच मला सूचना केल्या. कारण मतदार हाच राजा आहे आणि या मतदारालाच राजा बनवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून केलं. आणि या मतदारांनी सुचवलं सामान्य लोकांनी की साहेबराव जाधव तुम्ही छान समाजामध्ये कार्य करत आहात, तर तुम्ही या ठिकाणी विधानसभा निवडणूक लढवा. आणि मग त्या संदर्भात काही माझ्या सहकार्यांनी अशा देखील सूचना केल्या की यासाठी कोट्यवधी रुपयांचं लोक खर्च करतात आणि मग तुमच्याकडे ही ताकद नाहीये. तर मग त्या संदर्भात लोकांनी प्रचार करण्यासाठी, प्रचार साहित्य छापण्यासाठी, पंपलेट छापण्यासाठी असेल, अर्ज भरण्यासाठी डिपॉझिटची रक्कम जी असेल, यासाठी आपल्या मित्रमंडळींनी आणि सहकाऱ्यांनी, माजी सैनिकांनी, आमच्या योद्धा माजी सैनिक संघटनेने, आमच्या गुरुदेव साम्राज्य गृहनिर्माण संस्थेतील लोकांनी, तसेच खेड तालुक्यातील विविध सोसायट्यातील बांधवांनी, सामान्य लोकांनी, कामगार बांधवांनी मला मोठ्या प्रमाणात मदत केली. मोठ्या प्रमाणात का म्हणतोय ती अगदी काही लोकांनी 1000 रुपये, 500 रुपये, 100 रुपये अशी देखील मदत केली. पण ती माझ्यासाठी खूप मोठी आहे. कारण या मदतीच्या रूपाने या सर्वांनी मला आशीर्वाद दिलेले आहेत आणि त्या ज्या वेव आहेत, त्यांच्या सकारात्मक ज्या वेव आहेत, त्यांनी मला प्रेरित केलं यामध्ये, या राजकारणामध्ये उतरण्यासाठी. म्हणूनच मी ही निवडणूक लढवत आहे आणि त्यासाठी मला सर्वजण चांगलं सहकार्य देखील करत आहे आणि चांगला पाठिंबा देखील मिळत आहे. हे जी निवडणूक आहे हे निवडणूक बारकी नाहीये, खूप मोठी निवडणूक आहे आणि त्यासाठी जनसमुदाय जो आहे तो मोठा दांडगा लागतोय.
मग जनसमुदायाची आपण काय बैठक वगैरे घेतली आहे का? नक्कीच छान प्रश्न आहे. खरं तर माझ्यासारख्या एकदम सैनिकाला जो काही 10 महिन्यांपूर्वीच पेन्शन आलेलं आहे आणि 10 महिन्यानंतरच लगेच विधानसभेच्या रिंगणात उतरणं म्हणजे माझ्या नातेवाईकांसाठी, माझ्या सहकाऱ्यांसाठी, सर्वांसाठी एक आश्चर्याची गोष्ट होती की बाबा कसं होणार हे सगळं. विधानसभेला उतरणं म्हणजे लोकांकडे इतकी मोठी ताकद आहे आणि तुम्ही सगळं जनसमुदाय आणि लोकांपर्यंत कसं पोहोचणार. तर मला यामध्ये सर्व या ठिकाणी बसलेल्या पत्रकार बांधवांना मी धन्यवाद देतो की गेल्या 10 महिन्यामध्ये पत्रकार बांधवांनी मला तालुक्यात पोहोचवण्याचं काम केले. मग आपल्या जनलोक वार्ता असेल, पुणे लाईव्ह असेल, सर्व प्रिंट मीडियाचे प्रभात असेल, पुढारी असेल आणि अशा सर्वच जे न्यूजपेपर आहेत, दैनिक आहेत, साप्ताहिक आहेत, यांनी मला चांगली मदत केली आणि समाजामध्ये पोहोचवण्याचं काम केलं. माझं जे कार्य आहे ते समाजामध्ये पोहोचवलं की एक सैनिक कशा पद्धतीने समाजामध्ये, तालुक्यामध्ये जनतेला न्याय मिळवून देतोय आणि कसा लढाई लढतोय. ज्या अन्यायकारक ज्या गोष्टी आहेत, असामाजिक तत्वांच्या विरोधात, गुंडगिरीच्या विरोधात कशी लढाई लढू शकतो याची जाणीव प्रसार माध्यमांनी, मीडियातील बांधवांनी ही जाणीव करून दिली सामान्य लोकांना. त्यामुळे माझा जो जनसमुदाय आहे तो जनसमुदाय हा लाखो लोकांची मीटिंग जरी मी घेतली नाही, सभा जरी मोठी घेतली नसेल, तरी देखील माझे जे सहकारी आहेत, जे समर्थक आहेत, ते कामगार बंधू आहेत, त्यांना सुट्ट्या नाहीत. माझे लोक हे मलिदा गँग मधील सहकारी नाहीत, त्यामुळे त्यांना प्रत्येकाला फिरायला नक्की वेळ नाहीये. माझ्यासोबत अगदी मोजके लोकच मावळे घेऊन, जसं शिवाजी महाराजांनी सुरुवात केली होती स्वराज्य निर्माण करण्याची, तसे माझ्यासोबत अगदी वयस्कर 80 वर्षाच्या लोकांपासून लहान मुलांपर्यंत माझ्यासोबत सहकार्य करत आहेत. आणि जे माझे कामगार बंधू तरुण वर्ग आहेत ते आपले परिवाराच्या उपजीविकेसाठी कंपन्यांनी, वेगवेगळ्या मोठमोठ्या कंपन्यांनी कामं करतात. त्यांना सुट्टी काढणं शक्य नाही, परंतु ते मतदान करताना मात्र निश्चितपणे त्या दिवशी माझा विचार करून त्या ठिकाणी मतदान करणार आहेत, अशी त्यांची सगळ्यांची इच्छा आहे. आणि म्हणूनच मी माझ्यासोबत मलिदा गँग न ठेवता केवळ जी सहकार्य करणारे लोक आहेत, सामान्य लोक, ते लोक सोबत घेऊन सैनिक, जे माजी सैनिक आहेत, त्यांना सोबत घेऊन ही लढाईची तयारी सुरू केलेली आहे. अनेक वर्ष तुम्ही देशाच्या सेवेसाठी निस्वार्थपणे सेवा जी आहे ती दिलेली आहे. मग अचानक विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरायचं आणि आमदारकीची लढाई लढायची, ही संकल्पना किंवा हे विचार तुमच्या मनामध्ये अचानक का आले, त्याबद्दल काय सांगाल? हे अचानक आले, खरी आहे गोष्ट. कारण मी आंदोलन केलेलं काही दिवसांपूर्वी 2 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर पर्यंत, 11 सप्टेंबर पर्यंत मी आंदोलन केलं, धरणे आंदोलन आणि उपोषण देखील केलं. आणि या उपोषणामध्ये महत्वाच्या ज्या माझ्या मागण्या होत्या, मराठा आरक्षणाच्या संदर्भात, तहसील कार्यालयातील भ्रष्टाचाराच्या संदर्भात, विविध मागण्या असतील, दप्तर दिरंगाईच्या संदर्भात, तर या मागण्यांसाठी मी आंदोलन केले. आणि बऱ्याच गोष्टी अशा लक्षात आल्या की राजकीय पक्ष वगैरे जे आहेत ते कधी सहकार्य करत नाही आंदोलनामध्ये, किंवा केवळ आंदोलनकर्त्याचा गैरफायदा घेऊन राजकीय पोळी भाजण्याचं काम करतात. असं या ठिकाणी 2 महत्वाचे जे पार्ट्या आहेत सध्या, त्या दोघांनीही केलेले आणि त्याचा अनुभव लोकांना आलेला आहे. 2014 मध्ये आला, 2019 मध्ये आला आणि गेल्या लोकसभा निवडणुकीतही कशा पद्धतीनं जातीवादाचा फायदा काही लोकांनी करून घेतला आणि लोकसभेत आपले उमेदवार पाठवले. अशा पद्धतीनं जे आहे ते जनतेला दिसलंय महाराष्ट्राच्या. आणि हीच गोष्ट पुन्हा घडण्याच्या स्थितीत होती. परंतु मला वाटतं जातीवादाचा जास्त विचार करण्यापेक्षा सर्वसमावेशक आणि धर्मनिरपेक्ष असं राज्य निर्माण करण्याची जी ताकद माणसामध्ये आली पाहिजे आणि तो विचार केला पाहिजे प्रत्येकाने, तरच आपला देश हा विकासाच्या मार्गाने घोडदौड करू शकतो, असा माझा विचार आहे. यंदा विधानसभेच्या रिंगणामध्ये आपण उतरलेला तर आहातच, या पाठीमागचा उद्देश काय? यामागचा महत्वाचा उद्देश असा आहे, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणं आणि सर्व शेतकरी समुदायाला जे आहे त्यांचे हक्क मिळवून देणं. आमच्या तालुक्यामध्ये 2 धरणं झाली, विशेषतः आमच्या तालुक्यामध्ये 2 धरणं झाली. त्यामध्ये भामा आसखेड असेल, तासकमांचं धरण आहे. परंतु अजूनही त्या धरणामध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या, त्या पुनर्वसन ज्यांचं व्हायचं होतं, जे धरणग्रस्त लोक आहेत, त्यांना अजूनही न्याय मिळाला नाही. आणि विशेष म्हणजे ज्या धरणग्रस्तांसाठी जमिनी अलॉट झाल्या होत्या,
जमिनी ज्या ठिकाणी मिळाल्या होत्या त्या ठिकाणी ज्यांचं पुनर्वसनग्रस्त लोक आहेत, काळूस असेल, वेगवेगळ्या भागामध्ये वाकी गाव असेल, अशा आमच्या जे लाभधारक क्षेत्र म्हणून ज्यांना जाहीर केलं आणि त्या क्षेत्रामधील लोकांच्या जमिनी या सरकारने अधिग्रहित केल्या आणि त्या जमिनी धरणग्रस्तांना दिल्या. परंतु ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांच्या जमिनी तर गेल्या, परंतु त्या जमिनी ज्या आहे भूमाफियांनी मध्येच बळकावल्या आणि हे सगळे भूमाफिया लाभधारक झाले मलिदा गँगचे सदस्य. आणि हे मलिदा गँगचे सदस्यातले लोकप्रतिनिधी निवडून देतात, त्यांच्यासाठी फिरतात, करोडो रुपये खर्च करतात आणि हे मलिदा गँगचे प्रतिनिधी आता आपल्या तालुक्यामध्ये पुन्हा त्या खुर्ची काबीज करण्याच्या मागे आहेत. आणि विशेषतः आमच्या तालुक्यामध्ये विरोधकच राहिलेला नाही. केवळ निवडणूक आली की फक्त एकमेकांविषयी 2 शब्द बोलायचे आणि इतर 5 वर्ष संगनमताने मलिदा खात राहायचा. मग खरेदी विक्री संघ असेल किंवा बाजार समितीचा विषय असेल, जोपर्यंत आपल्या अंगावर येत नाही तोपर्यंत कोणीही काही बोलायचं नाही, अशा पद्धतीची मानसिकता पुढाऱ्यांची झालेली आहे. आणि या ठिकाणी सर्वांचं एकच चाललंय की सामान्य माणसाला आहे त्या ठिकाणीच ठेवायचं. सामान्य लोकांमधून नवीन नेतृत्व तयार झालंच नाही पाहिजे. आणि यामध्ये काय करतात की कसं फोडायचं काम करतात आंदोलकांना. माझ्या सोबत असणाऱ्या विविध सहकाऱ्यांना फोडण्याचं काम केलं, त्यांच्यावर दबाव आणण्याचं काम करण्यात आलं. आणि जे व्हॉट्सअपवर मेसेज टाकतात सर्वसाधारणपणे, अगदी त्यांनाही मला समर्थन करणाऱ्या लोकांना देखील धमकीचे फोन गेले अनेकांचे की तुम्ही यांचं समर्थन का करता, तो साहेबराव जाधव सैनिक आहे आणि त्या सैनिकाचं समर्थन का करताय तुम्ही, आम्ही तुम्हाला सोडणार नाही, वेगवेगळ्या पद्धतीच्या धमक्या देण्यात येतात. कालच एका जवानाने, एका तरुणाने एक व्हिडिओ क्लिप व्हायरल केली होती, आम्हाला आता सैनिकाला निवडून द्यायचे. मग मी त्याला सांगितलं, अरे कुणीही काही करू शकत नाही, तू भिवू नको, नक्कीच सत्याला त्रास होईल परंतु न्याय नक्कीच मिळणार आहे अशी माझी खात्री आहे. देशाची सेवा करत असताना आपल्या माथ्यावरती सैनिकाचं चिन्ह हे मिळालेच आहे, परंतु यंदा विधानसभेच्या रिंगणामध्ये आमदारकीसाठी लढत असताना आपली काय अपेक्षा आहे, काय आपल्याला नेमकी चिन्ह किंवा ढाल मिळाली पाहिजे त्याबद्दल काय सांगा. नक्कीच खूप छान प्रश्न आहे सर. कारण या ठिकाणी मी जेव्हा 23 वर्ष नोकरी केली आपल्या देशाच्या सीमेवर नक्षलवादाच्या विरोधात, आतंकवादाच्या विरोधात जी नोकरी केली, त्यामध्ये आमच्या हातामध्ये सरकारने आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी AK-47 रायफल दिली होती. आमच्याकडे 2 इंच मोटर असतील, 51 इंच मोटर असेल, तोफ 81 मोटर असेल, अशी वेगवेगळ्या प्रकारची हत्यारं दिली, पिस्टल असतील, 9mm, अशी वेगवेगळी हत्यारं दिल्यामुळे आम्ही सीमेवर आपल्या देशाला सुरक्षित ठेवू शकलो. आणि त्यानंतर नक्षलवादाशी लढा देत असताना देखील वेगवेगळ्या पद्धतीचं आम्हाला ग्रेनेड असतील, वेगवेगळी हत्यारं दिली, गोळा बारूद दिला. सरकारने सगळं सहकार्य केलं सैनिकांना आणि त्या माध्यमातून आम्ही आपला देश सुरक्षित ठेवू शकलो. आणि आपले सैनिक किती प्रामाणिक आहेत याची जाणीव आपल्या जनतेला झालेली आहे. कारण जर आपले सैनिक प्रामाणिक नसते तर आपली परिस्थिती, आपल्या देशाची परिस्थिती बांगलादेश आणि पाकिस्तान सारखी झाली असती आणि आपल्या देशात देखील लष्करशाही आली असती. परंतु असं झालं नाही, कारण आपल्या देशातले सैनिक आणि सैनिक दल जेवढे सैन्य दल आहेत हे प्रामाणिकपणे काम करतात आणि लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींची सेवा सुरक्षा करतात. आणि हे लोकप्रतिनिधी जरी चुकीचे वागले तरी त्यांना बदलण्याची ताकद देखील सामान्य जनतेमध्ये आहे. आणि मग ही जी हत्यारं मला आपल्या सरकारने दिली, ज्या तोफगोळा असेल, बारूद असेल, या सर्व गोष्टी ज्या आहेत या सरकारने दिल्या होत्या त्या ठिकाणी सीमेच्या सुरक्षेसाठी, आतंकवाद्यांशी लढण्यासाठी, अगदी आमच्या नक्षलवादाशी लढण्यासाठी, नक्षलवादाशी आणि नक्षलवाद्यांशी अशा दोघांशी लढण्याची आम्हाला ताकद दिली सरकारने. आणि प्रत्येक सरकार देत असतं, मग ते केंद्रातील कोणत्याही पक्षाचं सरकार असू द्या, ते सैन्यांना ताकद देत असतं त्या ठिकाणी. तसं आता संविधानाने ताकद, माझी एक विनंती आहे आपल्या खेड तालुक्यातील जनतेला, महाराष्ट्रातील जनतेला देखील, तुमच्याकडे देखील ते हत्यार दिलेले आहे. आता या ठिकाणी जी मी लढाई लढतोय ही लढाई सीमेवरची नाही, ही सामाजिक लढाई आहे, ही राजकीय लढाई आहे. आणि या लढाईमध्ये लढताना मला आता मी ती हत्यारं जी आहे सीमेवर लढण्याची, ती सर्व हत्यारं जमा करून आलेलो आहे मी. त्या ठिकाणी पेन्शन येताना माझ्या पोतमध्ये ती जमा केलेली आहे, AK-47 जमा केलेली, माझ्या जवळच्या मॅगझिन असतील सर्व जमा करून आले मित्रांनो. आणि माझ्याकडे आता फक्त एक पेन, कायदा
आणि बाबासाहेबांनी दिलेले जे संविधान आहे त्याच्या आधारे मला लढाई लढायची आहे. आणि सर्वात मोठं हत्यार जर दिलेलं असेल बाबासाहेबांनी तर ते तुमचं मतदान. आणि ते मतदान करताना ते हत्यार चालवत असताना जसं आम्हाला नक्षलवाद्यांशी आतंकवाद्यांशी लढताना हत्यार चालवताना भीती असते की समोरच्याची गोळी देखील आम्हाला लागेल, पण बाबासाहेबांनी आणि आपल्या संविधानाने एवढं मोठी आड तुम्हाला तयार करून दिलेली गुप्त मतदानाची, त्या गुप्त मतदान करताना कुणालाच भीती नाहीये जीव गमावण्याची. आम्हाला तर त्या ठिकाणी भीती असायची, आड मिळत नव्हती. कधी आड नाही मिळाली तर छाती समोर काढून अगदी जीव घालून देखील समोरच्याला गोळ्या मारायच्या. आतंकवादी असू द्या किंवा नक्षलवादी असू द्या, त्याला आम्ही फायर करायचो त्याच्यावर. परंतु या ठिकाणी तुमच्याकडे सगळं काही दिलेलं आहे. तुम्हाला संविधानाने आड दिलेली गुप्त मतदानाची, हे गुप्त मतदान केल्यानंतर तुम्हाला कसलीच रिस्क नाहीये आणि लढाई देखील जिंकण्याची पूर्ण ताकद आहे तुमच्यात. आणि एवढं जर सगळं असताना तुम्ही लढाई लढण्यासाठी जर तयार नसेल तर मात्र या बाबासाहेबांनी आणि आपल्या सर्व संविधानकर्त्यांनी जे संविधान तयार केलं, ह्या लोकशाहीची जी जीत होणं अवघड आहे जर तुम्ही वापर नाही केला तर. म्हणून माझी सर्व तालुक्यातील जनतेला विनंती आहे, जसं गावामध्ये प्रत्येक जण येऊन वेगवेगळ्या शहरांमधून येऊन आपलं मतदान करतो, तसं प्रत्येकाने आपल्या 100% मतदान झालं पाहिजे. पहिली 100% मतदान झालं तरच आपल्या या लोकशाहीचा विजय होईल. आणि लोकशाहीचा विजय झाला तर आपले हे संविधान आपलं जिवंत राहील आणि आपले हक्क जे आहे, मतदाराला राजा करण्याचं जे स्वप्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, आणि ते पूर्ण होईल. आणि हे स्वप्न खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वप्न पूर्ण केले ते शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण केले. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य आणण्याचं जे स्वप्न होतं ते त्यांच्या प्रामाणिकपणाने आणि त्यांच्या ज्या आशीर्वाद ईश्वराने दिले, माता भवानीने दिलेले जे आशीर्वाद होते त्या आशीर्वादाचा योग्य वापर करून आणि रयतेचं राज्य निर्माण केलं, अगदी राजशाहीमध्ये. आणि आज लोकशाही निर्माण केली आणि लोकतंत्र जे निर्माण केले, आपलं इंडिपेंडन्स, आपला भारत झालेला आहे. आणि यामध्ये तुम्हाला प्रत्येकाला मतदानाचा अधिकार देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि आपल्या संविधानकर्त्यांनी, अतिशय आपल्या क्रांतिकारकांनी आपले जीव बलिदान दिले आणि मग आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि मग आपलं संविधान लागू झाले. आणि हे संविधान जर लागू झालेलं योग्य रीतीने तुम्हाला वाटत असेल की आपली ही लोकशाही ही टिकावी, आपलं संविधानाने राज्य चालावं, धर्मनिरपेक्ष राज्य चालावं, असं जर तुम्हाला वाटत असेल तर सर्वांनी मतदान करा. आणि आता तुम्हाला सर्वांना दिसतंय की जातीवाद आणि धार्मिक भावना लोकांना भडकवण्यासाठी अनेक लोक, त्यांचे सोशल मीडियाचे ग्रुप आहेत, प्रत्येक पार्टीचे, विविध युतीचे, आघाड्यांचे, प्रत्येकाचे ग्रुप बनले की जातीभेद कसा करायचा, जातीमध्ये भांडणं कशी लावायची, अशा पद्धतीचं अनेक राजकीय पक्ष नियोजन लावून असतात की यांच्या काम तर सगळे पळकुटे आहेत. काही सर्वांना माहितीये किती भगोडे, किती खोकी घेतली कुणी किंवा कुणी काय केलं हे सर्वांना माहितीये. परंतु ह्या सगळ्या गोष्टी विसरवण्यासाठी लोकांना आफूची गोळी म्हणून या जातीवाद आणि धार्मिकतेची आफूची गोळी तुम्हाला पाजली जात आहे. ही गोळी कुणी घेऊ नका. आणि यामध्ये सर्वात आता हे जे वाटणारे आहेत सर्वांना माहिती आहे आपल्या तालुक्यात किती यात्रा जत्रा झाल्या आणि ह्या 5 महिन्यापासूनच का चालू झाल्या. माझा तर जनतेला हा प्रश्न आहे, तुम्ही विचार करा, या 5 महिन्यापासूनच यात्रा जत्रा कशा चालू झाल्या, याच्या आधी का नाही चालू झाल्या. आतापर्यंत तुम्ही देशाच्या रक्षणासाठी सीमेवर कायमच लढलेला आहात, परंतु यंदा विधानसभेच्या रिंगणामध्ये लोकशाहीच्या मार्गाने लढत आहात. या दोन्हीमध्ये नेमका तुम्हाला फरक काय जाणवतो, त्याबद्दल काय सांगा. मला वाटतं ही जी लढाई आहे, ही लढाई मध्ये हत्यार म्हणजे जनता, गोळा बारूद माझा जनतेचं मत आहे. आणि आमच्या सीमेवर लढताना तिथे मी स्वतः किंवा माझे बांधव जे सहकारी असतील सैनिक, तिथे आमच्या जवळ असणारं गोळ्या ज्या असतील, अम्युनेशन असतील, मुनेशन असेल, हे सगळं वापरायला लागायचं आम्हाला. आणि त्याच्या माध्यमातून आमचा जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी लढायचो. परंतु या ठिकाणी मात्र तसं काही नाही. इथे मात्र जीव धोक्यात जाण्याची देखील मला धमक्या देखील खूप आल्या. अनेक पद्धतीने मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. परंतु या सर्व गोष्टी सामाजिक कार्यामध्ये उतरल्यावर घडतात याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि याची जाणीव अशी झालेली की सामाजिक लढाई देखील याआधी अण्णा हजारेंनी देखील लढली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडे मी काही दिवसांपूर्वी गेलो होतो आणि माझ्या
पत्नी देखील आणि माझे काही बांधव होते, सहकारी बांधव, माजी सैनिक होते, काही समाजसेवक होते. तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे गेल्यावर त्यांनी मला काही सूचना केल्या आणि माहिती कसं जगावं आणि समाजसेवा कशी करावी याची मला एक गुरुमंत्र दिला आणि त्या गुरुमंत्रामध्ये 4 गोष्टी सांगितल्या. त्यातील पहिली गोष्ट होती की कोणत्याही कामामध्ये अर्ध वेडे होऊ नका. दुसरी गोष्ट सांगितली की अपमान सहन करायला शिका. तिसरी गोष्ट सांगितली सहनशीलता ठेवा. आणि चौथी गोष्ट सांगितली ती म्हणजे झाडू हातात घ्या. आणि या सर्व गोष्टींना मी अगदी रोज सकाळी जसं देवाचं नाव घेतो त्याच पद्धतीने या 4ही गोष्टी मी आठवतो अण्णा हजारे यांनी सांगितलेल्या आणि त्याच गोष्टींप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो दिवसभर. एखाद्या गोष्टीची जी काही सुरुवात असते, ज्या वेळेला माणूस राजकारणात उतरतो त्यावेळेला त्याची सुरुवात ही ग्रामपंचायत पासून होते, पंचायत समिती पासून होते, जिल्हा परिषद मध्ये होते. त्यानंतर ह्या ज्या याच्या संस्था आहेत, कृषी उत्पन्न बाजार समिती, नगर परिषद, इथून माणसाच्या राजकीय याची सुरुवात होते. तर तशी जो काही त्याचा जो काही प्रवास आहे त्याची अशी सुरुवात होते. आपण देशाची सेवा खूप छान केलेली आहे आणि आपला अभ्यास सुद्धा खूप छान आहे त्या बाबतीतला. परंतु आपण डायरेक्ट विधानसभेची निवडणूक आता लढवत आहे. तर ही निवडणूक लढवीत असताना आपला बाकीचा जरी अभ्यास असला तरी आपण जी काही सुरुवात ही बेसमेंट पासून केलेली नाहीये. बरोबर. तरी पण तुम्ही आज ही जी काही डेअरिंग केलेली तर तुम्हाला असं वाटतं का की हा जो जनाधार आहे हा अचानक आपल्या पाठीशी उभा राहील? कारण का तर तुम्ही त्या जनाधारमध्ये राहिलेला नाहीये. बरोबर. म्हणून माझा हा तुम्हाला प्रश्न आहे. बरोबर, खूप छान प्रश्न आहे सर. कारण नेहमीच प्रत्येक जण कोणी ग्रामपंचायत सदस्य होतो, त्याच्यानंतर सरपंच असतील, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, त्यानंतर आपलं पुढचं म्हणजे आमदारकीसाठी तयारी करतात. वेगवेगळ्या पक्षांमध्ये आपला जनाधार आपले ताकद निर्माण करतात, जनाधार निर्माण करतात आणि त्यानंतर निवडणुका लढवतात. आणि मी मात्र तसं काही केलं नाही. आता त्यामागचं महत्वाचं कारण असं आहे की आपल्या उदाहरण जर पाहिलं तर आपल्या संसदेमध्ये कधीही न बसणारे नरेंद्र मोदी साहेब, अगदी संसदेमध्ये खासदार कधीही न झालेले, एकदाच खासदार झाले आणि डायरेक्ट आपले पंतप्रधान झाले. हे एक चांगला आदर्श आहे. म्हणजे जेव्हा तुमचं काम चांगलं असतं आणि ते समाजापर्यंत या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जातं त्यावेळेला लोक त्या कामाच्या माध्यमातूनच मतदान करतात. एक मोदी लाट होती म्हणतात. म्हणजे जे जे काही निवडून आले ते कधीही ग्रामपंचायत सदस्यही न झालेले लोक खासदार झाले त्यावेळी, कारण ती लाट मोदी लहर होती म्हणतात. आणि तसं जेव्हा लोक कंटाळलेले असतात या लोकप्रतिनिधींना, तेच मलिदा गँगचे लोक असतात आणि तेच एकमेकांचे गुरुचेले राहिलेले लोक समाजामध्ये एकमेकांचे विरोधक दाखवून आणि समाजामध्ये लोकांना समाजाला बेवकूफ बनवण्याचं काम सुरू करतात. तेव्हा आता तो जागृत झालेला जो मतदार आहे, तो हुशार झालेला जो मतदार आहे, त्याला पर्याय हवा असतो. आणि त्या मतदाराला जे आहे कुणीतरी योग्य, प्रामाणिकपणे आणि निर्भीडपणे लढणारं नेतृत्व हवं असतं. याची मला जाणीव झालेली आणि ती जाणीव अगदी नोकरीत असताना झाली. मी नोकरीत असताना या ज्या ठिकाणी आपण बसलोय सोसायटीमध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आहेत आणि एक गाव आहे जवळपास आमचं, 300 परिवार आहेत. त्या ठिकाणी मी कुणालाही कधी मतदान विचारलं नाही तुमचं कुठे आहे. फक्त जेव्हा असं लक्षात आलं या सगळे लोक मला ओळखतात, या ठिकाणी लोक ओळखतात, पण मी प्रत्यक्ष काही लोकांची नावं माहित नाही आणि एखाद्याचा चेहरा माहित असेल तर त्या चेहऱ्याचं नाव माहित नाही मला. परंतु ते लोक जेव्हा माझं काम पाहिलं, माझी जिद्द पाहिली, प्रामाणिकपणा पाहिली, त्यावेळेस त्यांनी खंबीरपणे मला सहकार्य केलं आणि ते म्हटले की नाही, हा सैनिक जाधव साहेबराव आहे, याला निवडून आपण पुढे केलं पाहिजे, नेतृत्व दिलं पाहिजे. आणि मग त्यांनी मला नोकरीत असतानाच अध्यक्ष बनवलं सोसायटीचं आणि मी संस्था स्थापन केली आणि त्यानंतर इतर सोसायट्यांना देखील मदत केली. मग मला असं कळलं की यार, प्रत्येक आपण कोणती गोष्ट जी करतो, एखादं 1000 लोकांचं जरी जेवण बनवलं आपण, तरी त्या ठिकाणी जेव्हा आपल्याला मीठ चेक करायचं असतं त्यावेळेस एखाद्या कलत्यावर चमच्यावर आपण मीठ घेऊन चेक करतो की बाबा याच्यात मीठ किती आहे.
संपूर्ण खायची गरज पडत नाही आपल्याला, की संपूर्ण जेवण करू आणि मग चव घेऊ. मग तेवढं जरी चेक केलं तरी आपल्याला माहिती होतं की यार हे जे जेवण आहे ते छान बनलंय, त्याच्यात मीठ योग्य आहे, मिरची योग्य आहे. आणि मग हे ज्यावेळेस समाजाला कळतंय, तालुक्यातल्या जनतेला कळतंय, हा माणूस निर्भीडपणे जीव धोक्यात घालून वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी लढतोय, त्यांनी कसं बिल्डर लोकांशी लढा दिला, इतर सोसायट्यांसाठी कसा लढतोय, इतरांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी कसा प्रयत्न करतोय, रात्रंदिवस लढतोय, त्यावेळेला ते लोक देखील हा विचार करणार आहेत. त्यांनी ती माझी चव घेतलेली की हा माणूस जो आहे परफेक्ट आहे. आणि लोकांना, तालुक्यातील जनतेला खात्री झालेली आहे की ह्या सैनिकालाच निवडून दिलं पाहिजे. आणि मला त्याच्यात काही शंका नाही की लोक मला 100% मतदान करतील आणि बहुमताने विजयी करतील. देशाची सेवा करत असताना मनात एकच हेतू असतो, देशाचं रक्षण करणे. बरोबर. तसंच यंदा विधानसभेची निवडणूक जिंकल्यानंतर आपला हेतू काय असणार आहे त्याबद्दल काय सांगा? या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी माझ्या अनुभवाचा पूर्ण वापर करणार आहे. आणि अनेकांना वाटतं की काय फौजी माणूस आहे, गुडघ्यात मेंदू असतो. मित्रांनो, मी देखील, माझा देखील माझ्या शाळेमध्ये पहिला नंबर होता. माझे मोठे बंधू जे आहेत इंजिनियर आहेत, ते देखील उच्च शिक्षित आहेत. लहान बंधू माझे डॉक्टर आहेत, ते देखील उच्च शिक्षित आहेत. माझा आई वडील जरी अनाडी होते किंवा शेतकरी होते, परंतु त्यांचे विचार खूप थोर होते. माझी आई जी आहे ती एकदम अशिक्षित होती, परंतु एकदम शेळ्या असतील, आपल्या कोंबड्या असतील, यांना सांभाळून आपली शेती, थोडीशी 2-3 तुकडे जी शेती होती, कोरडवाहू शेती करून आम्हाला शिक्षण दिलं. आणि ते शिक्षण देत असताना सामाजिक कार्यामध्ये, धार्मिक कार्यामध्ये कुठेही कधीही माघार घ्यायची नाही, ही शिकवण माझ्या आईने दिली आणि माझ्या वडिलांनी दिली. आणि तिचंच रक्त आमच्यामध्ये ते संचारते. आणि देश सेवेसाठी तिने हिमतीनं आम्हाला पाठवलं. आणि याचमुळे माझ्यामध्ये देश सेवा करण्याची जी भावना निर्माण झाली आई वडिलांपासून. आणि देश सेवा करून आल्यानंतर या ठिकाणी मला असं वाटलं की आता आपल्या आयुष्यामध्ये माणसं पैसा कमवतात. प्रत्येक जण जगामध्ये इतके पैशावाले लोक आहेत, भरपूर, 1 से बढ़कर 1 आहेत, अगदी छोट्या उद्योजकापासून अंबानींपर्यंत. परंतु आपल्याकडे पैसे कमवणं हा जीवनातला उद्देश नाही. संपूर्ण सेवेमध्ये निर्व्यसनी राहून मी या ठिकाणी सेवा केली. आणि त्यानंतर जी मला बुद्धी मिळाली, जे मला अभ्यास मिळाला की प्रामाणिकपणे आपण काम केलं तर आपल्याला ईश्वर बुद्धी देतो आणि त्याच्या माध्यमातून आपलं चांगलं वाईट होत असतं. आणि मग मी या ठिकाणी समाजात आल्यावर ठरवलं की आपल्याला समाजामध्ये प्रामाणिक जर काम केलं तर नक्कीच लोक साथ देतात. आणि म्हणून या ठिकाणी जे सामाजिक लढाईची सुरुवात केली, आंदोलन केलं. आणि आंदोलनात अनेक लोकांनी मला विरोध करण्याचा प्रयत्न केला. आणि त्या ठिकाणी जेवढा मला विरोध होत गेला आणि तेवढं समाजामध्ये माझं स्थान निर्माण होत गेलं. आणि मी त्या सर्व लोकांना धन्यवाद देतो ज्या ज्या लोकांनी मला त्रास दिला. गावात शिरताना मला अनेकांनी म्हटले की हा मानसिक विकृत माणूस आहे. त्या लोकांना मी, त्या सरपंचांना धन्यवाद देतो. मी त्या सरपंचांचा अतिशय अगदी हात जोडून आभार मानतो की ज्या सरपंचांनी की मला मानसिक विकृत असं पत्र दिलं आमच्या पोलीस स्टेशनला, त्यांनाच धन्यवाद देतो. त्याच्यानंतर ज्या तहसीलदारांनी मला त्रास दिला, मला तोते सैनिक म्हणण्याचा प्रयत्न केला, आणि त्यांचा धन्यवाद देतो कारण त्यांनी देखील या ठिकाणी माझं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. ज्या लोकप्रतिनिधींनी त्यांची हिंमत नाही सैनिकाशी लढण्यासाठी हे दाखवण्यासाठी अगदी माझी सैनिकांना, माझ्या काही बांधवांनाच फूस घालून, धमक्या देऊन माझ्या विरोधात लढण्याचा प्रयत्न केला, माझ्या विरोधात उभं करण्याचा प्रयत्न केला. मला लक्षात आलं की त्यावेळेस लोकप्रतिनिधी जे आता निवडणूक लढवत आहेत काही जण, त्या लोकप्रतिनिधींचे सगळे नातेवाईक त्या ठिकाणी काही बांधव होते माझे, ते माझ्या विरोधात उभं करण्याचा प्रयत्न केला. मला खात्री झाली की आता मी विधानसभेसाठी परिपूर्ण प्रतिनिधी म्हणून मी लढू शकतो, अशी मला जाणीव करून देण्याचं काम माझ्या प्रतिस्पर्धी आणि जे दुश्मन समजतात मला त्यांनी केलं. माझ्यासाठी कोणीही दुश्मन नाही. आपण जेव्हा निवडणूक लढवतो तर त्याला निवडणूक आयोग एक चिन्ह देतो. बरोबर. आपलं चिन्ह दुर्बीण आहे. बरोबर. तर ते दुर्बीणच चिन्ह घेण्यामागं आपलं काही कारण आहे का, ते जरा सविस्तर सांगा. थँक्यू सर. खरं तर दुर्बीण हे चिन्ह खूप विचारपूर्वक निवडले गेले. आणि दुर्बीण ही आम्ही दुर्बिणीचा वापर सीमेवर केलेला आहे, अगदी काश्मीरमध्ये केलेला आहे.
आणि छत्तीसगडला जेव्हा नक्षलवादाच्या विरोधात लढत होतो आम्ही, नक्षलवाद्यांशी आम्ही लढा नाही दिलेला, नक्षलवादाशी लढलो. कारण ते सर्व जनता त्या ठिकाणी आपली भारताची जनता आहे आणि त्या ठिकाणी कधीही बदल्याच्या भावनेने आमच्या फोर्सने काम केलेलं नाही. आणि त्या ठिकाणी देखील दुर्बिणीचाच वापर केला आम्ही. अशी दुर्बिणीचा वापर केला की त्या ठिकाणी सामान्य जनतेला कधीच त्रास आपल्याकडून झालेला नाही पाहिजे. जरी आमचे सैनिक काही त्या ठिकाणी शहीद झाले तरीही बदल्याच्या भावनेनं कधीही पाहिलं नाही. आणि एखाद्या गावातून आमच्या तुकडीवर, आमच्या सैनिकांच्या तुकडीवर जर आमच्या प्लाटूनवर अटॅक झाला म्हणून संपूर्ण गाव संपवायचा आम्ही कधीच विचार केला नाही. त्या ठिकाणी आम्ही दुर्बीण वापरली, दूरदृष्टीची. आणि या दूरदृष्टीच्या दुर्बिणीमधून आम्ही खरे आतंकवादी कोण, खरे नक्षलवादी कोण हे आम्ही ओळखायला शिकलो. आणि हीच दुर्बीण आम्ही या ठिकाणी समाजात वापरतोय. आणि समाजामध्ये असामाजिक तत्व कोण, भुरटे आतंकवादी कोण, या भुरट्या आतंकवाद्यांना आणि या गुंडगिरीला पाळणाऱ्या, ज्या सांभाळणाऱ्या जे लोक आहेत, या लोकांना ओळखण्याचं काम हे दूरदृष्टीतून आणि या दुर्बिणीतून करायचं आम्ही काम केलंय. आणि ही दुर्बीण केवळ मीच नाही वापरत, तर ही दुर्बीण तालुक्यातील संपूर्ण जनता, 2.5 लाखच्या वर जे मतदार आहेत, हे दुर्बिणीचा वापर करून त्या ठिकाणी दूरदृष्टीने मतदान करतील याची मला अपेक्षा आहे. आता या ठिकाणी सर्वांना कल्पना आहे की कोणता पक्ष कोणाचा हेच माहित नाही लोकांना. खूप अवघड झाले आताच्या परिस्थितीला. समाजाला इकडे आड आणि तिकडे बी अशी परिस्थिती झाली. कारण 70,000 कोटीचा घोटाळा करणारे आपल्या तालुक्यात आले, उद्घाटनासाठी आले. धरणं भरलेली होती, तशी धरणं गरज नव्हती त्यांची काही. आणि अशा परिस्थितीमध्ये काका एका बाजूला आणि पुतणे एका बाजूला, सगळ्यांचं संगनमताने कार्यक्रम चालू आहे. कोणता पक्ष, कोणत्या पक्षांची ध्येय काय लोकांनाच कळणं अवघड झाले. त्यांनी फक्त जातीवादाचा आणि धर्माचा आधार घेण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीमध्ये मला अनेक ऑफर आले की बाबा तुम्ही आमच्या सोबत या, कोणी म्हणले आमच्या सोबत या, आम्हाला सहकार्य करा, तुम्हाला भविष्यात तुमचंही राजकीय करिअर घडून जाईल. परंतु मी अशा वेळेला एक निर्णय घेतला की आपल्याला अपक्ष निवडणूक लढवायची आणि अपक्षच आमदार या तालुक्याला द्यायचा आहे. आणि अपक्ष आमदार तालुक्याला देत असताना या तालुक्याच्या अडचणी काय, समस्या काय आहेत, तर या तालुक्यामध्ये सर्वात मोठी समस्या आहे ते म्हणजे भ्रष्टाचाराची. तर आमच्या तालुक्यामध्ये, खेड तालुक्यामध्ये 300 कोटी रुपयांचा टॅक्स केवळ आपल्या नोंदणी कार्यालयामधून गव्हर्नमेंटला जातो. त्याच्या व्यतिरिक्त हजारो व्यवहार होतात. कितीतरी टॅक्स कंपन्या आहेत, MIDC आहे, MIDC मधून कोट्यवधी रुपये टॅक्स जो आहे आपल्या महाराष्ट्र सरकारला जातो. परंतु प्रत्यक्षात तालुक्याला काय मिळतं, तालुक्यातील जनतेला काय मिळतं हे मात्र प्रश्नचिन्हच आहे याच्या पुढे. कारण तालुक्यातील खड्डे कधी भरतच नाही. डांबर असं टाकलं जातं, योजना भरपूर येतात, डांबर अशा पद्धतीने टाकलं जातं जसं जुन्या काळामध्ये. आता काय अंगण तशी राहिलेली नाही, सारवण केली जायची शेणाची. आणि सारवलं की अगदी 4-8 दिवसामध्ये ते पापुद्रे उडायचे. अगदी त्या पद्धतीनं रोडची कामं चाललेली आहेत. आणि मग ते मलिदा गँगला वाटण्यामध्ये त्या लोकप्रतिनिधींना खूप काट्यावरची कसरत करावी लागते, म्हणजे अगदी. आणि ती कसरत करावी लागते. हा देखील मलिदा गँगचा माणूस, तो देखील मलिदा गँगचा माणूस. आणि मग हे कॉन्ट्रॅक्ट देऊ कुणाला मी? मग ते प्रत्येकाला असं 10-20 किलोमीटर ते वाटलं जातं. हा मलिदा वाटण्याचं काम केलं जातं. आणि मग ते म्हणतात की ठीक आहे, मग आता कमिशन म्हणजे GR बनवलाय. कमिशन, याला किती टक्के द्यायचं, त्याला किती टक्के द्यायचं, प्रत्येक खुर्चीवर किती कमिशन द्यायचं, याचा पक्का GR या भ्रष्टाचारी पार्ट्यांनी बनवलेला आहे. आणि त्या GR नुसारच काम करतात ही. आणि मग जर असं इतकी वाईट परिस्थिती येत असेल तर क्या ही परिस्थिती बघण्यासाठी त्या राजीव गांधींनी, त्यावेळेला प्रामाणिक नेते होते, त्यांना वाटलं की बाबा डायरेक्ट जो निधी आहे केंद्रातून निघणारा तो गावाला पोहोचला पाहिजे, डायरेक्ट त्या तालुक्याला, त्या पंचायत समिती सदस्याला पोहोचला पाहिजे. असे काही निर्णय घेण्यात आले जुन्या काळी. आणि त्याच्यानुसार जे काम चालू झालं ते पूर्णत्वास जाण्यासाठी योजना तयार करण्यात आल्या. आणि तरीही त्याच्यात कशी पळवाट काढतायत लोक हे तालुक्यातील जनतेला दिसते. आणि अजूनही रस्ते तसेच पडलेत. अगदी लोकांना वाड्या वस्त्यांवरचे रस्ते तयार झाले नाहीत. या सगळ्या समस्यांचं मूळ म्हणजे केवळ भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारच आहे.
मगाशी बोलताना आपण म्हटलात की मला अनेकदा मी आंदोलनं केली चांगल्या कार्यासाठी, परंतु माझ्या आंदोलनाला कुठंतरी थांबवण्याचा प्रयत्न केला. तहसील कार्यालयामध्ये सुद्धा माझ्यावरती अनेकदा मला त्रास देण्याचा प्रयत्न केला. तर वैयक्तिक भांडणाची दुश्मनी किंवा वैयक्तिक भांडणाचा जोर आमदारकीच्या माध्यमातून आपण काढणार आहात का, त्याबद्दल काय वाटतं? बिलकुल, खूप छान प्रश्न आहे. तसं तर मी मगाशीच सांगितलं तुम्हाला थोड्या वेळापूर्वी की माझा जगामध्ये कोणीही दुश्मन नाही, शारीरिक दुश्मन कोणीही नाही. त्यामुळे काही गोष्टी सहन करत असतो मी, कारण ते मला मूलमंत्रच अण्णा हजारे साहेबांनी दिलाय आणि ते माझ्यासाठी दैवतच आहे. तर जरी आमदार झालो किंवा कोणत्याही पदावर गेलो तरी प्रत्येक जणातला विचार हा दुश्मन असला पाहिजे आपला. वाल्मिकी हा वाल्याचा वाल्मिकी झाला, जरी तो हत्या करत होता, काही करत होता, त्यानेच रामायण लिहिले. प्रत्येक जण हा नेहमीच वाईट राहील असं काही गॅरंटी नसते. एखादा माणूस आज वाईट प्रवृत्तीने विचार करतोय तो उद्या चांगला विचार करू शकतो. मग माणसाला संपवण्याचं काहीच कारण नाही कोणत्या. आपल्याला जर संपवायचं असेल तर त्या माणसाचे वाईट विचार हे संपवले पाहिजे. त्याच्यातले दुर्गुण कमी झाले की ऑटोमॅटिक तो वाल्मिकी ऋषी होणार आहे. म्हणून एखाद्या व्यक्तीला संपवण्याचं किंवा दुश्मनी काढण्याचं काहीच कारण नाही. आपला जर या ठिकाणी विजय झाला तर या भागातल्या कोणत्या विकास कामाकडे आपण विशेष लक्ष केंद्रित कराल? जर माझा विजय झाला तर मी सर्वात आधी आमच्या खेड तालुक्यातील जनतेला भेडसावणारी समस्या म्हणजे जमिनीची, भूमाफियांची, आणि त्याआधी सगळ्यात आधी आपले नोंदणी कार्यालय, त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवणार. जे शासकीय कार्यालय असतील त्याच्या एलसीडी, ज्याचे स्क्रीन जे आहेत, आतमध्ये काय काम करतात कर्मचारी याची जी आहे सगळं चित्र जे आहे ते बाहेर जनतेला दिसलं पाहिजे. आणि त्यासाठी कार्यालय उपलब्ध पाहिजे. लोकांना वेटिंग करण्यासाठी त्या ठिकाणी बसण्यासाठी जागा नाही. तहसीलदार कार्यालयातील भ्रष्टाचार दूर करण्याचा प्रयत्न करणार आणि त्यासाठी सगळी योजना माझ्याकडे तयार आहे. ती मी आता स्पष्ट करणार नाही. त्यासाठी मी ऑलरेडी सगळे निवेदनं दिलेली, सगळी कामं केलेली आहेत त्यासाठी. त्यानंतर रेकॉर्ड रूम मध्ये असेल, अगदी जाणून बुजून भ्रष्टाचाराला खत पाणी घालण्याचं काम लोकप्रतिनिधींनी केलंय. तेच काम बंद करायचे. जर ही 4 कार्यालय जर सुधारली, भूमी अभिलेख, रेकॉर्ड रूम, तहसीलदार कार्यालय आणि नोंदणी कार्यालय, ही जर 4 कार्यालय जर सुधारली तर संपूर्ण तालुका सुधारायला वेळ लागणार नाही. म्हणून सगळ्यात आधी माझं टार्गेट, ध्येय जे राहील ते शासकीय कार्यालय सुधारणं, त्यामधील भ्रष्टाचार नियंत्रित करणं आणि दूरदृष्टीनं त्या ठिकाणी कामकाज करणं, कारण लोकप्रतिनिधींचं तेच काम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लाडक्या बहिणीची योजना जी आहे ते राबवत आहे आणि त्यामुळे अनेक बहिणीला त्याचा लाभ देखील होत आहे. मग काय वाटतं तुम्हाला, यंदाच्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये आपण उभारलेला आहात, बहिणीचा साथ काय मिळू शकतं? मोठी योजना राबवली शिंदे साहेबांनी, त्याबद्दल मी आमच्या बहिणींच्या वतीने, लाडक्या बहिणींच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. परंतु हे जे पैसे आहेत त्या लाडक्या बहिणीचेच आहेत. तीच लाडकी बहीण आज रडतीये. तेलाचे डबे महागलेत. जी शेतकऱ्याची मुलगी आहे, जी शेतकऱ्याची बहीण आहे, त्या शेतकऱ्याला आज भाव नाही मिळत शेतमालाला. त्याची काय अवस्था आहे सर्वजण पाहतात. सोयाबीनचे काय भाव आहेत, काय दर आहेत. 10 वर्षापूर्वी असणारे सोयाबीनचे दर आज 10 वर्षांनी, 20 वर्षापूर्वी 300-400 रुपये क्विंटलने कांदा जात होता. तोच कांद्याचा दर आज 20 ते 22 वर्षांनी मिळतोय. काय करणार तुमच्या त्या 1500 रुपयाचे आम्ही काय करणार सांगा. अगदी 2 महिने रोजगार जो थोडाफार काम करत होत्या माझ्या लाडक्या बहिणी, त्यांनी त्या बँकांचे उमरे झिजवले. ते आधार कार्ड अद्ययावत करा, ते खाती उघडा, विविध अडचणी आणि रांगाच रांगा लावल्या. जशी आपत्ती नोटबंदीमध्ये आली होती तीच आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती या ठिकाणी या महायुतीच्या सरकारने निर्माण केली आणि लोकांना लालच देऊन हे पैसे वाटण्याचं काम केलंय. हा भ्रष्टाचार केलेला आहे माझ्या मते. लाडकी बहिणीला पैसे देणं म्हणजे हा देखील मला वाटतं निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधीचा केलेल्या आचारसंहितेचा भंग आहे. आणि हा भंग जो आहे तो लोकांनी ओळखलेला आहे. कसा भंग सरकारने केलेला आहे आचारसंहितेचा.
मागाशी आपण बोलताना म्हणालात की मी जर भविष्यामध्ये आमदारकीमध्ये विजयाचा गुलाब जर उधळला, मी जर निवडून आलो तर सगळ्यात प्रथम मी शासकीय कार्यालयामध्ये जे चाललेला भ्रष्टाचार आहे याला थांबवण्याचा प्रयत्न करीन, याला नियंत्रणामध्ये आणेल. परंतु आज आपण पाहतोय संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला लागली आहे. महिलांवरती अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. यावरती आपण बोललेलं नाही, त्याबद्दल काय म्हणाल? नक्कीच सर, अतिशय गंभीर मुद्दा आहे हा. अगदी देशात विविध राज्यांमध्ये महिलांवरचे अत्याचार वाढू लागले आहेत आणि अगदी बाल अत्याचार देखील वाढलेले आहेत. आणि असे नराधम या देशामध्ये अजूनही आहेत जिवंत. याचं मला म्हणजे दुर्दैव वाटतंय की अजूनही ते लोक जिवंत आहेत, असे नराधम, आणि त्यांना आधार देणारे लोक देखील जिवंत आहेत. काही लोकांना सरकारने त्या ठिकाणी कारवाई केली, त्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो. उदाहरणार्थ आपली मुंबईची घटना असेल, पनवेलची, शाळेमध्ये ज्या पद्धतीने मुलीवर अत्याचार झाले, त्यानंतर शिंदेना जे ठार मारण्यात आलं आणि त्या ठिकाणी शिंदेंनी सहकार्य केलं, त्याबद्दल मी आपल्या महायुती सरकारचं अभिनंदन करतो. आणि त्या ठिकाणी छान काम केलं ते, कारण चांगल्या कामाचं आपल्याला कौतुक केलंच पाहिजे आणि हेच काम कंटिन्यू झालं पाहिजे. कोणतंही सरकार आलं तरी त्यांनी हे काम केलं पाहिजे. महिलांना आता विशेष म्हणजे आमच्या तालुक्यातल्या मुद्द्यावर येतो मी. तालुक्यामध्ये महिलांसाठी सर्वात मोठी समस्या म्हणजे काही असेल तर सुलभ शौचालयाची किंवा याची व्यवस्था नाही आहे बिलकुल. अगदी सरकारी कार्यालय असतील, सार्वजनिक स्थळं असतील, त्या ठिकाणी एवढा आपला पुणे, आपण पुणे जिल्हा सांगतो अभिमानाने, परंतु आपल्या पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये लोक येतात त्यावेळेस त्यांचं स्वप्न भंग होतं, कारण त्या ठिकाणी महिलांसाठी सुविधाच नाहीये. आणि मग मी म्हणूनच या गोष्टीचा विचार करून अगदी काही दिवसांपूर्वी आमच्या तहसीलदार कार्यालयासमोर एक नोटरी क्लबच्या आमच्या तरुण बांधवांनी स्वतःच्या आपल्या संघटनेमधून, त्यांच्या एनजीओच्या माध्यमातून, एक नोटरी क्लबच्या माध्यमातून एक मुतारी त्या ठिकाणी बांधली होती, परंतु ती एकदम दुर्दैवी अवस्थेत होती. आणि त्यासाठी मी स्वतःच्या पेन्शनमधून 2 ते 3 महिन्याची पेन्शन खर्च करून अगदी 68,000 रुपये खर्च केले आणि त्या ठिकाणी व्यवस्था केली. आणि विशेष म्हणजे त्या बाथरूमचा, आपल्या शौचालयाचं ते दुरुस्ती केल्यानंतर अनेकदा लोक श्रेय घेण्यासाठी मंत्री बोलवतात, अधिकारी बोलवतात, परंतु मी त्या ठिकाणी स्वतः उभे न राहता त्या मुतारीची साफसफाई करणारा, जो रोज साफसफाई करणारा कर्मचारी आहे तो संजय जाधव, त्या संजय जाधवच्या हस्तेच त्या ठिकाणी त्या नूतनीकरण केल्यानंतर उद्घाटन केलं. आणि तो बिचारा आजही तो सफाई कर्मचारी रोज सकाळ, संध्याकाळ आणि दुपार 3-4 वेळा त्या ठिकाणी साफसफाई करतो. आणि त्या ठिकाणी जे बसणारे कर्मचारी आता त्यांनी सुटकेचा श्वास सोडलाय, निश्वास सोडलाय. आणि माझ्या तालुक्यातले बांधव भगिनी असतील त्या ठिकाणी जातात, त्यांना त्या ठिकाणी सुविधा झाली. तर ही मी वैयक्तिक केली, माझ्या संघटनेच्या मित्रांनी काही मदत केली, तर त्या ठिकाणी आता जर मला सगळ्या तालुक्याची साथ मिळाली तर मी माझ्या माता भगिनींसाठी शौचालयाची त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी सामाजिक स्थळांमध्ये व्यवस्था करू शकतो. आणि विशेषतः पोलीस बांधवांना जे दबाव आणतात राजकारणी, तो दबाव कमी करण्याचा प्रयत्न करून पोलीस बांधवांना तालुक्यामध्ये कसं एकदम दबावमुक्त काम करता येईल. कारण मला अभिमान आहे खेड पोलीस स्टेशनचा, विशेषतः खेड पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन अधिकारी असतील, यांनी कसलेही दबावाला बळी न पडता या ठिकाणी काम करतायत. आणि त्यांना पूर्णपणे लोकप्रतिनिधींची साथ असणं आवश्यक आहे, निष्पक्षपातीपणे काम करण्याची, आणि त्यांना आधार देण्याचं काम मी करेन. रामकृष्ण परमहंस म्हणतात की ईश्वराजवळ जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग म्हणजे इतरांना मदत करणे होय, दुसऱ्यांना मदत करणे होय. आणि हाच मार्ग आमच्या साहेबराव जाधव यांनी स्वीकारलेला आहे. जवळजवळ 23 वर्ष फौजीत असताना देशकार्य केले, देशाची सेवा केली, समाजसेवा केली. समाजसेवा कशी तर 23 वर्ष फौजीत असताना सुद्धा पूरग्रस्तांना मदत करायची. कधी सर्व्हिसला फौजीत असताना सुद्धा कधी कोल्हापूरला जा, कधी सांगलीला जा, कधी आष्ट्याला जा, कधी कराडला जा, आणि पूरग्रस्तांचे त्यांनी जीव वाचवलेले. आणि तिथून ते मला फोन करतात, सर असं आहे, मी इकडे आहे, काय सोसायटीची हाल हवा काय. आणि विशेष म्हणजे साहेबराव जाधव हे आमच्या संस्थेचे गुरुदेव साम्राज्य,
ह्या सोसायटीचे सर्व आहेत. विशेष म्हणजे ते खेड तालुक्यात टोरेंटो गॅस म्हणजे मीटर गॅस हे आमच्या सोसायटीत प्रथम आलेलं आहे आणि त्याचं श्रेय आमच्या साहेबरावांना जातं. जेवढं बोलावं तेवढं थोडंच आहे, पण एवढे निश्चित सांगतो मी जे ह्या अर्धा वर्षात मला माहिती आहे, मी राजकारणी नाही, मी साहित्यिक आहे, मी लेखक आहे, मी व्याख्याता आहे आणि भावी वाटचालीसाठी साहेबरावांना मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.